चला बनवूया गवारीच्या शेंगांची रस्सा भाजी. ही भाजी भातासोबत, भाकरीसोबत, फुलक्यांसोबत खूप छान लागते. कढईमध्ये तेल टाकलंय, त्यामध्ये टाकले मोहरी, जिरे. जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर टाकली पाव चमचा हळद, चवीनुसार लाल तिखट, त्यानंतर टाकलंय मी खोबरं, लसूण, कोथिंबीर याचं वाटण, पाव चमचा हळद. हे मसाले आपले जळू नये म्हणून थोडंसं पाणी टाकलंय आणि आपले मसाले छानपैकी परतून घेतलेत. मसाले छान तेल सुटोस्तोवर परतून घेतल्यानंतर त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेल्या गवारीच्या शेंगा टाकल्या आहेत आणि त्या छान परतून घेतल्या आहेत. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं आणि परत एकदा आपल्या शेंगा छानपैकी परतून घेतल्या. चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज ताई सबस्क्राईब करा. व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी चॅनल एक लाईक करा. त्यानुसार गरजेनुसार पाणी टाकलंय. पाण्याला छान उकळी आल्यानंतर त्यामध्ये 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचा कूट ॲड केला आहे आणि झाकण ठेवून आपली भाजी छानपैकी शिजवून घ्यायची. एकदा चेक करून बघूया आपली भाजी शिजली की नाही. छानपैकी आपल्या गवारीच्या शेंगा मऊसूत अशा शिजल्या आहेत. वरून कोथिंबीर टाकली आणि तयार झाली आपली गवारीच्या शेंगाची रस्सा भाजी. एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला ही भाजी आवडली की नाही. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग. बाय.